तर कामावरून आल्या-आल्या लगेच स्वयंपाकाला लागले आज, कारण थोडासा उशीरच झाला होता. तर वरण शिजून घेतलं, म्हणजे डाळ शिजून घेतली आणि इथं करायचं होतं फोडणीचं वरण. तर सोहमला ना थोडंसं तोंड आलंय म्हणून आज ना थोडं फोडणीचं वरणच करणार होते, ते पण सपक तिखट वगैरे न घालता. त्याचबरोबर इकडं करणार होते मी आपली ह्याची भाजी, मूग मटकीची. तर वरणाला छान असं फोडणी घातलेलं आहे. त्यानंतर मीठ घालून घेतलेलं आहे आणि लागलीच भातही लावून घेतला. तर कुकरची ना दांडीच माझ्या हातून ह्याची तुटून गेली. कुकरच हातातून माझ्या खाली पडलं एकदम. आणि इकडं उसळ करायला घेतली, पण उसळ ही कमीच तिखट करणार होते, कारण सोहमची फेव्हरेट आहे, पण त्याला तोंड आल्या असल्यामुळे त्याला काही खाता असं येत नव्हते. तर एवढ्यात सासूबाई आल्या त्या बाहेर जाणार होत्या, ते सांगून गेल्या. आता मी आणि माझं घर असं आम्ही दोघंच असणार आहेत. तर इकडे ना सोलापूरमध्ये प्रत्येक म्हणजे उसळ म्हणा, पोहे म्हणा, साबुदाणा म्हणा, ह्याच्यामध्ये साखर टाकली जाते. तर मीही घातली. त्यानंतर किचन आवरलं, उसळ छान अशी शिजली होती. गॅस बंद केला आणि केस सकाळीच वॉश केले होते. तर मोकळे सोडले की जेणेकरून वाळतील. तर हा पडदा आहे बरं का. मी ह्या पडद्याचा उपयोग इकडे याच्यासाठी करतेय. आणि त्यानंतर ना मग मी म्हणलं चला थोडं आपल्या चेहऱ्याची पण आपण ना काळजी घेतली पाहिजे. ते दही आणि हळद मी चेहऱ्याला आठवड्यातून एक वेळेस तरी लावते. कारण कारण माझा फेस ना प्रचंड ड्राय आहे. तर ह्याच्याने ना बऱ्यापैकी मला फरक पडतो आणि माझ्या लक्षातच नाही की दही ना खूप थंड होतं. तर सगळ्या फेसवरती छान असं दही लावून घेतलं. दही आणि हळद आणि असं कपड्यांवरती पडतं. तर आपल्या आपल्या जबाबदाऱ्याने लावा. तर वाळूस तोपर्यंत काहीतरी काम झालंच पाहिजे म्हणून म्हणलं चला घर एकदा झाडूच मारूया. आणि झाडू मारून घेतलं आणि इकडं बघू शकता हे चेहऱ्यावरचं पण ना पॅक छान असं सुकलं होतं आणि नंतर ना चेहरा मी धुवून आलते तर एकदम सॉफ्ट झाला होता. तर तुम्ही मात्र ना चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.